नमस्कार. शिक्षण सप्ताह अहवाल. विषय सांस्कृतिक दिवस साजरा करणे. दिवस 5वा. दिनांक 25/7/2024. प्रास्ताविक. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक 16/7/2024च्या शासन निर्णयानुसार गुरुवार दिनांक 25/7/2024 रोजी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी या शाळेत इयत्ता 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस म्हणजेच दिनांक 25 जुलै 2024 रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात आला. सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता, जागरूकता, परस्पर आदर, सृजनशीलता, अंतर्दृष्टी, सामुदायिक भावनेचा आदर केला जातो. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे हा या पाठीमागील उद्देश आहे. कार्यवाही. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहत असतात. त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा या भिन्न आहेत याची माहिती होण्यासाठी तसेच विद्यार्थी कलागुणांना चालना देण्यासाठी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रम सुसंवाद साधणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, वातावरणात प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे हा या उपक्रमाचा हेतू होता. इयत्ता 9वीतील मुलांनी कर्बल यामधील विविध खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या ठिकाणी त्या प्रात्यक्षिकाचे काही फोटो दिलेले आहेत. इयत्ता 9वीतील मुलींनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्वतः तयार केले होते. यामध्ये धपाट्याचे विविध प्रकार करण्यात आले होते. तसेच मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, गुलाबजाम तसेच शीरकुर्मा, चपातीच्या वड्या, रोट तयार केले होते. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी खाद्यपदार्थ तयार केलेल्या मुलींचे कौतुक केले. या ठिकाणी धपाटी, त्यानंतर विविध प्रकारच्या चटण्या, शीरकुर्मा, गुलाबजाम, चपातीच्या वड्या असे विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. इयत्ता 5वी ते 10वीतील मुलींनी विविध वेशभूषा केल्या होत्या. यातून आपल्या देशात असलेल्या विविध सांस्कृतिक परंपरा दिसून आल्या. यामध्ये मुलींनी नऊवारी साडी, कोळी बांधव यांची वेशभूषा, ऐतिहासिक वेशभूषा, तर मुलांनी धोतर, पायजमा, कुर्ता अशा विविध वेशभूषा केल्या होत्या. यानंतर देशभक्तीपर गीत गायन केले. कोळी गीत असा कार्यक्रम मुलींनी सादर केला, तर अभंग गायन असे विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले. यामध्ये सर्व मुलांनी सहभाग घेतला. याचे काही फोटो कार्यक्रमाचा शेवट. इयत्ता 8वीतील मुलींनी प्रतापगडचा पराक्रम यावरती सुंदर असा पोवाडा सादर केला. यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी या पोवाडा गायनाचे कौतुक केले. समारोप. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक 16/7/2024च्या
शासन निर्णयानुसार गुरुवार दिनांक 25/7/2024 रोजी आमच्या शाळेतील विद्यार्थी यांनी करबल व त्याचे विविध प्रकार, खाद्यप्रकार, वेशभूषा, गीत गायन, पोवाडा अशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उपक्रमात सहभागी झाल्याने खूप आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली व हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद.